नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू टेक्निक्स डिस्कस करणार आहोत ज्या तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायला फारच मदत करतील। आणि ह्या काही टेक्निक्स आहेत, ह्या तुमच्या थोड्या सॉफ्ट स्किल रिलेटेड आहेत आणि थोड्या पर्सनॅलिटी बद्दल आहेत। आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल बोलायला गेलं तर त्यासाठी मी एक वेगळी व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, पण त्याचबरोबर सॉफ्ट स्किल्स आहेत, काही इम्पॉर्टंट टेक्निक्स आहेत किंवा ट्रिक्स आहेत ज्या आपल्याला यूज करायचे आहेत इंटरव्ह्यूला जाताना किंवा इंटरव्ह्यू देताना। पण त्याआधी सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे प्रिपरेशन। आता बरीचशी लोक इंटरव्ह्यू म्हटलं ना की त्यांना आधीच टेन्शन येतं की इंटरव्ह्यूला जाऊन नक्की काय होणार, मी इंटरव्ह्यूला जाऊन कसं प्रेझेंट करेन। तर ही जी भीती असते ना ती कशामुळे येते माहिती आहे? कारण आपण प्रिपेअर नसतो। कोणत्याही गोष्टीसाठी जेव्हा आपण प्रिपेअर नसतो तेव्हा ती गोष्ट आपल्या मनामध्ये भीती निर्माण करते। फॉर एक्झाम्पल, समजा लहानपणी आपल्याला जेव्हा टीचर गृहपाठ करायला द्यायची, आपल्याला जर आपण गृहपाठ केला असेल ना तर आपण लगेच हात वर करून सांगायचो की येस मॅडम मी केलाय। पण ते जर आपण गृहपाठ नाही केला असेल ना तर आपण टीचरकडे बघायचो पण नाही, राहता आपण खाली बघायचो किंवा आपण इकडे तिकडे लोकांकडे बघून आपण नजर टाळायचो। आणि नजर आपण केव्हा टाळतो? जेव्हा आपण चुकीचे असतो किंवा आपल्याला त्याबद्दल काही नॉलेज नसतं। म्हणजेच काय की आपला कॉन्फिडन्स लॅक होतं। तर कॉन्फिडन्स पॉवरफुल होण्याची किंवा फुल कॉन्फिडंट होण्याचा मूलभूत मंत्र म्हणजे काय की प्रिपरेशन केलं पाहिजे। तर गेले 7 ते 8 वर्ष मी ॲज अ कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करते आहे आणि अशा बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मी घेतल्या आहेत लोकांच्या। आणि काय इम्पॉर्टंट टेक्निक्स आहेत ज्यांनी खरंच ते HR ला इम्प्रेस करतात। तर ह्या टेक्निक्समधली सर्वात महत्त्वाची टेक्निक आहे ती म्हणजे प्रिपरेशन। आता बरेचसे लोक इंटरव्ह्यूला जातात आणि प्रिपेअर नाही करत किंवा त्यांना असं वाटतं की मला सगळं काही येतं आणि ते निघून जातात आणि तिकडे गेल्यावर आपल्याला काहीतरी वेगळंच फेस करावं लागतं। तर ह्याचं कारण असतं लॅक ऑफ प्रिपरेशन। तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे। तर प्रिपेअर नक्की काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाणार आहोत त्या कंपनीबद्दलची आपल्याला सर्व माहिती विचारून घ्यायची आहे किंवा माहिती काढायची आहे गुगलवरनं। अशा बऱ्याचशा वेबसाईट आहेत त्या तुम्हाला त्या कंपनीबद्दलची इन्फॉर्मेशन देतात। तिकडचं वर्किंग कल्चर कसं आहे, तिकडची लोकं कशी आहेत, तिकडे प्रमोशन झाल्यावर किती इन्क्रीमेंट भेटतं, प्रमोशन होतात की नाही होतात, असे बरेचसे डिटेल्स देणारी एक वेबसाईट म्हणजे ग्लासडोर। ग्लासडोर नावाची एक वेबसाईट आहे, glassdoor.com। तिकडे गेल्यावर तुम्हाला कोणत्याही कंपनीचं नाव टाकल्यावर तिकडे तुम्हाला त्या कंपनीबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन भेटते। तर ती आपल्याला प्रिपेअर करायची आहे। दुसरी गोष्ट, आपल्याला कंपनीबद्दलची माहिती मिळवायची आहे। म्हणजे कंपनी कधी फाउंड झाली आहे, कंपनीचं टर्नओव्हर किती आहे, कंपनी कोणत्या कोणत्या बिझनेसमध्ये आहे, कंपनीने तुम्हाला जो जॉब डिस्क्रिप्शन दिला आहे आपल्याला तो वाचायचा आहे। ठीक आहे, जॉब डिस्क्रिप्शन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। बरेचसे लोक जॉब डिस्क्रिप्शन नाही वाचत। जॉब डिस्क्रिप्शन म्हणजेच काय, तर प्रत्येक रोलसाठी तुम्हाला तिकडे जाऊन नक्की काय काम करायचं आहे हे लिहिलेला एक फॉर्म असतो, SOPs असतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर। तर तो जॉब डिस्क्रिप्शन आपल्याला HR कडून मागवून घ्यायचा आहे। जर त्या पर्टिक्युलर पोझिशनसाठी तुमच्याकडे जॉब डिस्क्रिप्शन असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू देणं फार सोपं जातं। म्हणजे काय, जर तिकडे लिहिलं असेल की ह्या पर्टिक्युलर पोझिशनवर येणाऱ्या माणसाने रोज ही कामं केली पाहिजेत, मग तुम्ही त्या कामांसाठी लागणाऱ्या स्किल्स काय असतात त्या तुम्ही तुमच्या CV मध्ये मेन्शन करू शकता किंवा त्या स्किल्स तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकता की ह्या स्किल्स माझ्यामध्ये आहेत। म्हणजेच काय की आपल्याला कोणत्याही जॉबसाठी अकोमोडेटिव्ह व्हायचं आहे, फिट व्हायचं आहे, राईट। समजा एक जॉब आहे, आता एक प्लंबरचा जॉब आहे, त्या प्लंबरच्या जॉबला कोणत्या क्वालिटीज लागणार आहेत, तर त्या सगळ्या क्वालिटीज मी माझ्या CV मध्ये सांगेन किंवा माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगेन। फॉर एक्झाम्पल, तुम्ही सेल्ससाठी जाताय तर सेल्सच्या इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या स्किल्स लागणार आहे, नेगोशिएशन स्किल्स आहे, गुड कम्युनिकेशन स्किल्स आहे किंवा हा पब्लिक स्पीकिंग स्किल्स आहे, ह्या सगळ्या स्किल्स तुम्ही मेन्शन केल्या किंवा तुम्ही तर दाखवल्या तुमच्या बोलण्यातून, तर नक्कीच समोरच्याला पटेल की तुम्ही फिट आहात त्या पर्टिक्युलर पोझिशनसाठी। हे झालं प्रिपरेशन अबाउट कंपनी अँड अबाउट जॉब रोल। थर्ड इम्पॉर्टंट प्रिपरेशन आहे की इंटरव्ह्यू प्रिपरेशन। आता समजा कंपनीचं फिक्स झालं की येस ह्या कंपनीमध्ये मला जॉबला जायचंच आहे आणि हा रोल पण माझ्यासाठी फिट आहे, बेस्ट आहे, मला या रोलवर या कंपनीमध्ये काम करायचं आहे। मग आता इंटरव्ह्यूसाठी कसं प्रिपेअर करायचं? आता काही नॉर्मल क्वेश्चन्स असतात जे आपल्याला प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विचारतात। फॉर एक्झाम्पल, तुमच्याबद्दल काहीतरी सांगा, तुमच्या करिअर जर्नीबद्दल सांगा, तुम्ही पुढे तुमचं ड्रीम काय आहे किंवा पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहता, किंवा तुम्ही तुमच्या हॉबीज काय आहे, तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे। तर अशा बरेचसे प्रश्न आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात त्या आपल्याला फेस करायला लागतात। तर अशा प्रश्नांना नक्की प्रिपेअर करा। बरीचशी लोक हे प्रिपेअर नाही करत कारण त्यांना वाटतं मला माहिती आहे, आणि जे आपण एक रट्टा मारलेला असतो किंवा आपण एक सेट आन्सर केलेलं असतं तेच आन्सर आपण प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये देतो।
आणि जो आपल्याला कळलं आहे की हे उत्तर देऊन सुद्धा माझं सिलेक्शन नाही झालं आहे, म्हणजे नक्की आपल्याला काहीतरी चेंज केलं पाहिजे त्यामध्ये. तर हा जो चेंज आहे ना तो आपल्याला बघायचा आहे. प्रत्येक इंटरव्ह्यू नंतर आपल्याला शिकायचं आहे की ह्या इंटरव्ह्यूमध्ये काय चुकलं, ह्या इंटरव्ह्यूमध्ये मी कुठे चुकले, राईट. तर हे जे अंडरस्टँडिंग आहे ना, सेल्फ अॅनलायझिंग, हे पण गरजेचं आहे. पण ते इंटरव्ह्यू नंतर सुरुवातीला आपल्याला आपल्या उत्तरांना बघायचं आहे की हे जर मला प्रश्न विचारला तर ह्या प्रश्नाचं मी काय उत्तर देणार आहे. ओके. तर ह्या प्रकारे आपल्याला एक क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. तर क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहायचे आहेत. जर तुम्ही टेक्निकल राऊंडला जाणार असाल तर टेक्निकल उत्तरं तुम्हाला प्रिपेअर करायची आहे. की समजा बरेचशा HR राऊंड्समध्ये तुम्हाला मॅस्लोज थेअरी विचारतात किंवा वेगवेगळ्या थेअरीज असतात, त्याच्याबद्दल नॉलेज असतं, किंवा काही तुमच्या रोल रिलेटेड टेक्निकल नॉलेज असेल तेही आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ऑलराईट. हे सगळं प्रिपरेशन झाल्यावर ही झाली सर्वात महत्त्वाची आणि पहिली स्टेप. ह्या स्टेप झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे प्रॅक्टिस. आता प्रिपरेशन झालं पण आपण प्रॅक्टिस नाही करत. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ह्याचं हे उत्तर आहे, ह्याचं हे उत्तर आहे, कारण आपण रट्टा मारलाय, पण आपण प्रॅक्टिस नाही करत. प्रॅक्टिस म्हणजे नक्की काय. समजा आता मला जर कोणी विचारलं कॅन यू टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, जर हा प्रश्न विचारला माझ्या डोक्यामध्ये उत्तर आहे, इनफॅक्ट मी माझ्याबद्दल बरंच काही सांगू शकते, पण जस्ट बिकॉज ना मी प्रिपेअर नाही केलाय, मी तिकडे जाऊन मी फंबल होते, माझी सेंटेन्सेस पुढे मागे होतात. सेंटेन्सेस पुढे मागे झाल्यानंतर काय होतं की मला जे ॲक्च्युली सांगायचं ते मी फेल होते डिलिव्हर करायला. तर तेच माझं प्रेझेंटेशनमध्ये मी चुकते. आणि प्रेझेंटेशन करेक्ट होण्याचं सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रॅक्टिस. तुम्ही तुमची जे काही उत्तर आहेत ना त्यांना जोरजोरात बोलून प्रॅक्टिस करा. बोलून प्रॅक्टिस करा. ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये प्रॅक्टिस करा, मनामध्ये नाही. बोला, उत्तरं द्या त्या प्रश्नांची, कोणातरी समोर बसवा आणि ती प्रश्न विचारायला सांगा. आणि तुम्ही तेवढाच, जरी तुम्ही रट्टा मारला असेल ना तरी तुम्ही तेवढंच हावभाव ॲड करून किंवा तुमचे फीचर्स ॲड करून तुम्ही सांगू शकता, समोरच्याला पटवून देऊ शकता की हे तुम्ही जे बोलताय ते तुम्ही आत्ता बोलताय. बट त्यासाठी प्रॅक्टिस फार गरजेची आहे. ओके. तरी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस करायची आहे. थर्ड महत्त्वाची स्टेपमध्ये इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. इंटरव्ह्यूला जाताना नेहमी, आता हा थोडा सॉफ्ट स्किलबद्दलचा भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे, ते लक्ष देऊन ऐका. मी आता पॉइंटर्स वाईज फटाफट तुम्हाला सांगणार आहे नक्की काय गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला लाईट कपडे घालायचे आहेत, लाईट क्लोथ्स. ओके. डू नॉट वेअर जॅझी क्लोथ्स, डार्क कलर्स. ओके. आणि नेहमी लूज क्लोथ्स घालायचे आहेत, नॉट अ बॉडी फिटेड क्लोथ्स. स्पेशली फॉर गर्ल्स, जर मुली असाल तर नेहमी लूज साडी किंवा कुर्ता किंवा शर्ट पॅन्ट, शर्ट अँड ट्राउझर किंवा तुम्ही स्कर्ट, अशा प्रकारचे ड्रेसेस नक्कीच घालू शकता, बट इन विच यू आर कम्फर्टेबल. त्याच्यामध्ये तुमचा कम्फर्ट झोन असणं फार गरजेचं आहे. ओके. लाईट शेड्स, लूज क्लोथ अँड कम्फर्टेबल क्लोथ्स. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज ऑलवेज एन्श्योर की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुम्ही हायजीन मेंटेन कराल. ऑफकोर्स हायजीन म्हणजे केस व्यवस्थित विंचरणे, मुली असाल तर नक्कीच एक स्लाइट और लिटल मेकअप ऑन युअर फेस इज ऑलवेज अपलिफ्ट. ठीक आहे. थोडासा मेकअप तरी मुलीने नक्कीच करावा. तुमची फेमिनाईन जो आपल्या एक मुलींमध्ये एक वॉर्मथ असते ती त्याच्यामधून दाखवते. तर नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा. आणि ऑलवेज वेअर अ वॉच घालायचं असेल तर स्पोर्ट्स वॉच डोंट वेअर इन एन इंटरव्ह्यू. चांगलं एक ॲनालॉगचं किंवा डायलचं जे घड्याळ असतं ते तुम्ही घाला. सोबत जाताना स्वतःसाठी लिहिण्यासाठी पेन तो कॅरी करा. त्याचबरोबर तुमचा CVचं प्रिंट्स आणि फोटोग्राफ्स, ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅरी करायच्या आहेत. इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला नेहमी वेळेच्या आधी म्हणजे 10 ते 15 मिनिटं आधी तरी आपल्याला तिथे पोचायचं आहे. तर ड्रेसिंग करताना आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. स्पेशली फॉर गर्ल्स ऑलवेज, जसं मी सांगितलं की आपल्याला लूज क्लोथ्स घालायचे आहेत, बट त्याचबरोबर जी ज्वेलरी आपण वेअर करणार आहे ती सुद्धा सटल असली पाहिजे. आपण बिग ऑर्नामेंट्स किंवा जॅझी इयरिंग्स, बिग नेक पीस असं काहीच घालून आपल्याला इंटरव्ह्यूला नाही जायचं आहे. आपल्याला नेहमी जाताना एक स्मॉल इयरिंग्स, स्मॉल टॉप्स किंवा एक स्मॉल नेक पीस आणि किंवा जर लग्न झालं असेल तुमचं तर एक मंगळसूत्र, असं आपल्याला एक सिम्पल आपल्याला ऑर्नामेंट किंवा आपल्याला ॲक्सेसरीज घालायचे आहेत. त्याचबरोबर वॉच हा फार महत्त्वाचा भाग असतो तुमच्या पर्सनॅलिटीचा. तर ऑलवेज वेअर नाईस स्टील किंवा रोज गोल्डचं वॉच किंवा गोल्ड वॉच विथ अ डायल वन. स्पोर्ट वॉचेस अवॉइड फॉर इन इंटरव्ह्यूज. ओके. स्पेशली गाईज, मुलांना फार आवडतात स्पोर्ट वॉचेस, पण इंटरव्ह्यूला जाताना नेहमी एक छानपैकी स्टीलचं किंवा
लेदर बेल्टचे एक छान वॉच तुम्ही नेहमी कॅरी करा किंवा एक बाय करा तुमच्यासाठी. अपार्ट फ्रॉम दॅट हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना तुमच्या CVs कॅरी करायचे आहेत. CV कॅरी करायचे आणि त्याबरोबर तुमचे फोटोग्राफ्स. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इंटरव्ह्यूला कॅरी करायचं आहे आणि हा तुमचा अटायर आहे तो तुम्हाला सेट करून तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. इंटरव्ह्यूला नेहमी आपल्याला 10 ते 15 मिनिटं आधी पोहोचायचं आहे. इंटरव्ह्यूला पोहोचल्यानंतर आता काही स्किल्स आहेत ज्या सॉफ्ट स्किल्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या इम्पॉर्टंट आहेत टू क्रॅक दॅट फर्स्ट आईज विथ इन द फ्यू मिनिट्स इन अन इंटरव्ह्यू. ओके, तर 14 इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हाऊ टू गिव्ह अन इंटरव्ह्यू. राईट. सर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंटरव्ह्यूला समजा इंटरव्ह्यू रूममध्ये तुम्ही जाताय तर नेहमी एक कॉन्फिडेंटली स्वतःला कॅरी करा. कॉन्फिडन्स आहे ना व्हॉइसमध्ये. व्हॉइस कॉन्फिडेंट कसा दाखवायचा तर तुम्हाला नेहमी बोलताना ना मोठ्या थोड्याशा लाऊड पिचमध्ये बोलायचं आहे. नॉट दिस पिच. ओके, असं जर अशा पिचमध्ये मी बोलली तर कदाचित कोण माझं ऐकणार पण नाही. तर नेहमी तुम्हाला बोलताना थोड्याशा लाऊड पिचमध्ये, बट कोणावर ओरडायचं सुद्धा नाही आहे आपल्याला. ओके, तर लाऊड पिचमध्ये आपल्याला बोलायचं आहे आणि लाऊड पिचमध्ये बोलून आपल्याला कोणालाही सुरुवातीला ग्रीट करायचं आहे. ग्रीट म्हणजे काय? गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, माय नेम इज श्रद्धा, किंवा तुम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करू शकता, मी आत येऊ शकते का. राईट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण इंटरव्ह्यू रूममध्ये जातो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यात पहिलं काय करतो माहिती आहे? आय कॉन्टॅक्ट. आपण ज्या माणसाला भेटणार आहोत इंटरव्ह्यूसाठी त्या सरांना किंवा मॅडमना पाहून पहिल्यांदा आपल्याला एक आय कॉन्टॅक्ट करायचं आहे की मी इथे आले आहे आणि आता त्यांना मी ॲड्रेस केलं आहे की येस. आपण रूममध्ये गेल्यावर बघत नाही ना इकडे कोणता कलर मारला आहे, सोफा काय ठेवला आहे, अशा गोष्टी नाही करत. तर त्या नाही करायच्यात. आपल्याला तिथे जाऊन सरांना ॲक्नॉलेज करायचं आहे बाय हॅव्हिंग अ राईट आय कॉन्टॅक्ट. लक्षात ठेवा आय कॉन्टॅक्टचा राईट स्पेस आहे फ्रॉम फोरहेड टू चिन. ओके, तर ह्या प्रकारे आपल्याला आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं आहे. आय कॉन्टॅक्ट मेंटेन केल्यानंतर आपल्याला एक छोटीशी स्माईल द्यायची आहे. ओके, स्माईल का इम्पॉर्टंट आहे म्हणजे फर्स्ट जो आईस असतो ना तो ब्रेक होतो. आईस ब्रेकर म्हणजे आपण इझी वाटतं कोणाशी बोलायला. तर तुम्हीच विचार करा ना, कोणी जर हसत असेल तर आपण त्याच्याकडे पहिली मदत मागू रादर दॅन कोण जर असा गप्प किंवा रागामध्ये बसला असेल तर नेहमी आपण विचार करणार या माणसाशी बोलू की नको बोलू. राईट. म्हणून नेहमी हॅव अ वॉर्म स्माईल ऑन युअर फेस. मग जेव्हा इंटरव्ह्यूला तुम्ही गेलात की पहिला स्माईल करा आणि सांगा आणि ग्रीट करा, गुड मॉर्निंग सर, मे आय कम इन. आणि मग त्यानंतर ते तुम्हाला बोलवतील. जेव्हा ते सांगतील तेव्हा तुम्ही बसा. थँक्यू फॉर अलाविंग मी टू सीट. थँक्यू बोला आणि बसा तिथे. बसल्यानंतर इंटरव्ह्यूवरला ऐका की ते लोक काय म्हणत आहेत. आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा, पण कोणाकडे असं डोळ्याने जास्त घुरूही नका. पण येस नुसतं आपल्याला आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं आहे आणि स्माईल मेंटेन करायची आहे. अलॉंग विथ दॅट आपल्याला ते जे काय प्रश्न विचारतील त्यांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. कधी घाई नाही करायची आहे बोलायला. समोरच्याला बोलू द्या. समोरचा माणूस बोला की आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन भेटते की समोरचा माणूस आपल्याला नक्की काय विचारणार आहे. माहिती नसेल, काही समजलं नाही, प्रश्न विचारा टू गेट अ डीपर अंडरस्टँडिंग की नक्की आपल्याला काय प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. डोंट रश, आस्क क्वेश्चन्स. लास्टली ऑल्सो एन्श्योर दॅट जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देत असाल तेव्हा तुम्ही हळू बोलाल. कधीच घाई नाही करायची इंटरव्ह्यू देताना. इट शोज की तुम्ही कॉन्फिडेंट नाही आहात. तुमचं लॅक ऑफ कॉन्फिडन्स दाखवतो. बरीचशी लोक मी बघितले इंटरव्ह्यू देताना पाय हलवतात किंवा पेन बरोबर आपण चालून पेन करतो, मोबाईलला आपण हात लावतो किंवा पर्स बघतो किंवा केसांना हात लावतो. राईट. आपण आपले ओढणी सरळ करतो, ड्रेस सरळ करतो सारखं. तर ह्या कोणती गोष्ट आपण सारखी करतोय ना ते दाखवतं की तुम्ही नर्वस आहात. आपलं बॉडी लँग्वेज आहे ना हे आपल्यापेक्षा आधीच ओरडून लोकांना सांगते की मला काय वाटतंय. ओके, म्हणून आपल्याला खूप काम राहायचं आहे. जास्त विचार नाही करायचा आहे. समोरचे जे सांगतील, प्रश्न विचारतील त्याचे आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. शांतपणाने उत्तर द्यायची आहे. समजा तुम्हाला कोणत्या गोष्टीचं उत्तर नाही माहिती आहे, मग तुम्ही काय कराल तर तुम्ही सांगा की त्याला हे नाही मध्ये उत्तर नाही द्यायचे आहे की मला हे माहीत नाही आहे. रादर तुम्ही बोलू शकता की माझ्या नॉलेजचा हा भाग नाही आहे, पण मला वेळ दिला तर नक्कीच आय विल फाइंड आउट आणि मी तुम्हाला येऊन सांगेन. ओके, तर म्हणजेच काय हे उत्तर काय सांगतं की तुम्हाला नॉलेज आहे पण फक्त ह्या गोष्टीचं आत्ता सध्या नॉलेज नाही आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला टॅक्टफुली काही क्वेश्चन्स हँडल करायचे आहेत. काही नाही येणं ही चुकीची गोष्ट नाही आहे. ओके, इंटरव्ह्यूमध्ये टेक्निकल सोडून, टेक्निकल कारण जर गरज असेल त्या पर्टिक्युलर जॉबसाठी ते तुम्हाला आलं पाहिजे,
पण काही दुसऱ्या रिलेटेड गोष्टी असतील, काही एखादं आन्सर जर तुम्हाला येत नसेल ना, तर दॅट इज कम्प्लिटली फाईन. वी आर ह्युमन्स. ओके. जर आपल्याला नाही माहिती आहे तर सांगा की हे माझ्या नॉलेजच्या बाहेर आहे, बट नक्कीच मी याची माहिती काढेन आणि तुम्हाला जर मला अपॉर्च्युनिटी दिली तर मी नक्की नेक्स्ट टाईमला तुमच्याशी शेअर करेन. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण इंटरव्ह्यू हँडल करायची आहे. हँडशेक्स हा फार महत्त्वाचा भाग आहे. ओके. कोणालाही हँडशेक जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, कॉन्फिडेंट असाल की मला माझ्या जॉब रोलबद्दल माहिती आहे, मी हे इंटरव्ह्यू क्रॅक करणार आहे एव्हरीथिंग, तेव्हा तुम्ही हँडशेक करू शकता. अदरवाईज बरीचशी लोक हँडशेक करतात आणि जेव्हा आपले हात थरथरतात ना, कारण आपल्याला भीती वाटत असते आधीच इंटरव्ह्यूची, तेव्हा सांगतात की तुम्ही खूप नर्वस आहे. म्हणून हँडशेक शुड बी द लास्ट ऑप्शन ओनली इफ यू आर कॉन्फिडंट. ऑलराईट. तर अशा प्रकारे आपल्याला इंटरव्ह्यू फेस करायची आहे. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते तुम्ही विचारू शकता इंटरव्ह्यूअरला. जर इंटरव्ह्यूने तुम्हाला तो अपॉर्च्युनिटी दिली तर की तुम्हाला काही विचारायचं आहे का, तर तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. ओके. तर ह्या प्रकारे तुम्ही कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आता ह्या काही सेट रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, ह्या तुम्ही फॉलो करा आणि बघा नक्कीच तुमच्या इंटरव्ह्यू देण्यामध्ये किंवा इंटरव्ह्यू एंटायर प्रोसेसमध्ये खूप फरक पडेल. स्पेशली तुमच्या सॉफ्ट स्किल, आपल्याला आपल्या सॉफ्ट स्किलवर नेहमीच काम करायचं आहे. एका दिवसामध्ये मी सांगून ते होणार नाही की नेहमी वॉर्म स्माइल करा किंवा ग्रीट करा किंवा फिडल करू नका कोणत्या गोष्टीची, नर्वसनेस काढा. तर नर्वसनेस काढणं ह्याला प्रोसेस आहे, ह्याला वेळ लागणार आहे, पण त्याची प्रॅक्टिस आपल्याला एव्हरी डे करायची आहे. आणि ती प्रॅक्टिस करूनच आपण एक दिवस एवढे कॉन्फिडंट होतो ना, कारण आपल्या लँग्वेजवर कमांड होतो. आपल्याला माहिती असतं कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं आहे. आपल्याला माहिती असते की हा प्रश्न मला नाही आला तर मी ह्याला कसं टॅकल करणार आहे. ते ह्या गोष्टींवर जेव्हा आपण प्रभुत्व मिळवतो ना, तेव्हा आपल्यामधली एक भीती असते ती निघून जाते आणि खूप कॉन्फिडंट होत जातो आपण. पण ह्या सगळ्याला वेळ द्यावा लागतो. अशा बऱ्याचशा इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ज्या तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायला नक्कीच हेल्प करणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सॉफ्ट स्किल्सबद्दल डिस्कस करणार आहोत आणि तुम्हाला मी त्याबद्दल नॉलेज देणार आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील ह्या व्हिडिओबद्दल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू सो मच.